नमस्ते निलेश दादा. नमस्ते. आपण तुमची मागच्या वेळेस जेव्हा मुलाखत घेतली होती हं. त्यावेळेस मुलाखतीमध्ये तुमच्या सोबत आपण रवीची पैदास दाखवली होती. या मुलाखतीमध्ये आपण डायरेक्ट रवीच तुमच्या मुलाखतीमध्ये आपण या ठिकाणी बरोबर घेतलेला आहे. तर याची आम्हाला पूर्णपणे आता तुम्ही माहिती द्या, कारण रवी समोरच आहे. याचा रंग असेल, जात असेल, याची पैदास असेल, तुम्ही जे म्हणताय दुधाच्या वंशावळीचा बैल आहे, परत शर्यतीच्या वासरांसाठीचा पण बैल आहे, याची आम्हाला तुम्ही व्यवस्थित माहिती द्या. सगळ्यात महत्त्वाचं, आता रवीचं वय 13-14 वर्ष आहे. त्याला न काय करता त्याची ठेवण साध्या पद्धतीची असून सुद्धा त्याचा चेहरा बघा, त्याची कातण बघा, त्याचा नजर बघा, कानकावळे बघा, कानाचा गड्डा बघा. रवीचा जो कलर आहे त्याच्याबद्दल आम्हाला माहिती. आता रवीचा कलर आहे नॉर्मल कोसा. आता बऱ्याच लोकांच्या म्हणण्यात काय, हा पांढरा बैल आहे, पांढऱ्या बैलाला कशाला गाई भरायची, परत कोसा बैल पाहिजे. पण हा वंशाळीतला बैल असल्यामुळे तुमचे पांढरे वासरे पडतात, परत कोशी पडतात, परत हरणी पडतात, कॅटेगरीत पडतात. असं काय नाही पांढरा बैल आहे म्हणून वासरं कोशी पडत नाहीत. वंशाळीतला बैल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं शरीर रचना बघितली, परत त्याचा कलर बघितला तर नॉर्मल चोर कोशामध्ये मोडतो. धन्यवाद. धन्यवाद.